नमस्कार मित्रांनो, स्वादा संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। 13 डिसेंबर 2024 या दिवशी स्वादा संस्थेने अनुदानित आश्रमशाळा विक्रमगड तालुका पालघर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप करण्यात आलं। तसेच वेनगार्ड क्लोथ स्टोअरचे मालक चिंतन सर आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या उदार मनाने केलेल्या सहकार्याबद्दल स्वादा संस्था मनापासून धन्यवाद व्यक्त करते। तसेच बिंदू हिंगवला मॅडम यांनी स्वादा संस्थेची ओळख वेनगार्ड स्टोअरशी करून दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार। या कार्यक्रमात उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मिस अर्चना वेखंडे मॅडम, मिस्टर रमेश पाटील सर, मिस्टर अशोक कदम सर, मिस मंजुषा सोनवणे मॅडम, मिस अस्मिता चौधरी मॅडम यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला। या सर्व आदरणीय शिक्षक वर्गाचे स्वादा संस्था धन्यवाद व्यक्त करते। सर्व विद्यार्थ्यांमध्ये युनिफॉर्म वाटप करून फोटो घेण्यात आले। तसेच मुलांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळाले। दुपारचं जेवण करून मुलांनी विविध प्रकारचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले। आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत होऊन मुले स्वावलंबी बनावी यासाठी स्वादा संस्थेचा एक छोटासा प्रयत्न। त्यानंतर सर्व विद्यार्थी सुंदर रंगीत गणवेश परिधान करून फोटो सेशनसाठी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले। तसेच दुपारच्या जेवणानंतर शाळेतील सर्व मुले एकत्र आली आणि शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विविध प्रकारचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले। आम्ही आशा करतो की आदिवासी मुलांचे मध्यंतरी शाळा सोडणे अशा छोट्या छोट्या प्रयत्नाने नक्की कमी होईल। अशा प्रकारचे युनिफॉर्म आदिवासी मुलांना शहरी मुलांच्या सानिध्यात येण्यास मदत करते। मुलांना अभिमान वाटतो आणि आव्हाने घेण्यास अधिक सामर्थ्यवान बनतात। या कार्यक्रमामध्ये स्वादा संस्थेचे फील्ड कोऑर्डिनेटर मिस्टर शिवाजी भोईर आणि सुप्रीम टेक इन्स्टिट्यूटचे मोबिलायझर मिस्टर मनोज भोईर उपस्थित होते। जे विद्यार्थी शाळेत राहतात त्यांचे पालक दारिद्र्य रेषेखालील आहेत आणि त्यामुळे त्यांचे संगोपन करून त्यांना शिक्षण देणे परवडत नाही। सर्वाधिक विद्यार्थी हे कातकरी आणि आदिवासी समाजातील आहेत। शिक्षकांच्या पगारासाठी आणि मुलांच्या खाण्यापिण्यासाठी शाळेला महाराष्ट्र सरकारकडून अंशतः मदत केली जाते। त्यामुळे त्या आदिवासी मुलांचा उदरनिर्वाह चालतो। त्या भागातील ही एकमेव आदिवासी शाळा आहे। बहुतेक विद्यार्थी शाळेत राहतात आणि अभ्यास करतात। फक्त काही विद्यार्थी त्यांच्या घरून येऊन जाऊन करतात। या आश्रमशाळेत कोणतेही ग्रंथालय, प्रयोगशाळा तसेच खेळाचे पुरेसे साहित्य नाही। विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांसाठी त्यांना तोंड द्यावे लागलेल्या सर्व अडथळ्यांनंतरही मुले त्यांचे तेजस्वी हास्य रोखत नाहीत आणि त्यांना त्यांच्या जीवनात सकारात्मक वाढ दर्शवतात।